श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. महाशिवरात्रीच्या व्रत प्रहाराचे 4 नियम काय आहेत, 4 प्रहर सेवा म्हणजे काय, याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. महाशिवरात्री अत्यंत श्रेष्ठ आहे, कारण ही शिवरात्री देवाधिदेव महादेव यांच्यासोबत जोडण्याची रात्र आहे. तर आपण बघा, पावन पवित्र शिवरात्रीला आपल्याला कोणत्या प्रहरामध्ये पूजा करणं योग्य आहेत, महाशिवरात्रीचं व्रत आपल्याला कसे प्रारंभ करायचं आहे, महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये 4 प्रहर पूजाचे विधान काय राहील आणि या बघा व्रताचं पारणं कसं करायचं, या संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यंदाची महाशिवरात्रीची तिथी ही रविवारी दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:04 प्रारंभ होत असून या तिथीची समाप्ती ही सोमवारी दिनांक 16 फेब्रुवारीला सायंकाळी 5:34 होणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला महाशिवरात्रीचं व्रत आणि उपवास हा रविवारी अर्थात 15 फेब्रुवारीलाच करायचा आहे. तर महाशिवरात्रीचं व्रत कसं प्रारंभ करायला पाहिजे, तर बघा, महाशिवरात्रीच्या 1 दिवस पहिले म्हणजेच महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी 1 टाईम भोजन ग्रहण करावं आणि बऱ्याच बघा आपण ब्रह्मचर्याचं पालन देखील करावं. आपण ह्या प्रकारे त्रयोदशी तिथीला नियम धारण करावं आणि चतुर्दशी तिथीला म्हणजेच महाशिवरात्रीला व्रताला प्रारंभ करावा. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं. शास्त्रानुसार तीळयुक्त पाण्याने स्नान केलं पाहिजे किंवा पाण्यामध्ये किमान गंगाजल टाकून स्नान करावं. त्यानंतर सूर्य भगवंताला अर्घ्य अर्पण करावं. महाशिवरात्रीच्या दिवशी तुळशीचे पूजन, बिल्ववृक्षाचं पूजन आवर्जून करावं. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी तुळशीचं पूजन आणि बेलाच्या झाडाचं पूजन विशेष रूपाने केलं जातं. महाशिवरात्रीला बेलपत्र तोडलं जात नाही, याची आवर्जून काळजी घ्यायची आहे. या प्रकारे आपण महाशिवरात्रीच्या व्रताचा सुरुवात करावी. त्याचबरोबर आपण महाशिवरात्रीचं व्रत धारण केल्यानंतर, स्नान केल्यानंतर माथ्यावर त्रिपुंड, गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करावा. शास्त्र सांगतं की आपण जेव्हा शिवरात्री व्रत करतो तेव्हा हा संकल्प अवश्य करावा. हे भगवान शिव, मी आपल्या कृपेने महाशिवरात्रीचं व्रत करत आहे. माझ्या या व्रताला आपण सफल करावं, माझ्यावर कृपा करा आणि आपण दिवसभर चांगले नियमांचं पालन करावं. त्रिपुंड लावण्यासाठी हाताच्या 3ही बोटांवर विभूती लावावी आणि ती कपाळावर डावीकडून उजवीकडे अशी लावावी. अशा प्रकारे कपाळावर त्रिपुंड लावावं. तर बघा, महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये 2 वेळेचं स्नान करणं महत्त्वाचं आहे. एक ब्रह्ममुहूर्त स्नान आणि जे सूर्योदयाच्या आधी केलं जातं, आणि दुसरं म्हणजे जे केलं जातं ते संध्याकाळच्या आधी, जेव्हा प्रदोष काळ लागण्याच्या आधी स्नान झाल्यानंतर आपण 4 प्रहराची पूजा करावी. 4 प्रहराची पूजा अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे प्रयत्न करावा की 4 प्रहराची पूजा आपण अवश्य करावी. आपण 4 प्रहराची पूजा करू शकत नसाल तर आपण 4 प्रहराच्या पूजेमध्ये बघा सहयोग द्यावं किंवा शिवमंदिरात जाऊन बसून जागरण केलं तरीही आपल्यासाठी अत्यंत श्रेष्ठ आहे. रात्रीचं जागरण, रात्रीचं जप तप, रात्रीचं ध्यान साधना हीच महाशिवरात्री आहे. शिवालय असेल तर शिवालयामध्ये जाऊन 4 प्रहराची पूजा करावी, नसेल तर घरात बसूनही तुम्ही पूजा करू शकता. बघा, पार्थिव शिवलिंग म्हणजेच काय, तर मातीचं शिवलिंग बनवून आपण पूजन केलं पाहिजे. आपण पूजन करू शकत नसाल तर जो व्यक्ती पूजा करत असेल त्याच्यासाठी आपण त्याची जी काही लागणारी सामग्री आणून दिली तर ते सुद्धा एक श्रेष्ठ आहेच. आता सर्वात प्रथम बघा, निश्चित काळ म्हणजे काय तो समजून घ्या. निश्चित काळात केलेल्या पूजेची सिद्धी लवकर प्राप्त होते असं म्हटलं जातं. सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री
महादेवाचे परमतेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवर सक्रिय होतं आणि या काळालाच आपण शिवरात्रीचा निशित काळ असं म्हणतो. या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निशित काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो. निशित काळाची वेळ ही 15 तारखेला मध्यरात्री 12:28 ते 1:18 असणार आहे. भगवान शिवशंकरांची महाशिवरात्रीच्या दिवशी निशित काळात पूजा करण्याला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व 4 प्रहरांवर पूजा करण्याला सुद्धा आहे. या पूजेला यामपूजा देखील म्हटलं जातं. रात्रभर जागरण करून महादेवांची आपल्याला 4 वेळा पूजा करायची असते, म्हणूनच तर तिला 4 प्रहर पूजा असं म्हटलं जातं. तर या 4ही प्रहरांमध्ये शिवलिंगांवर वेगवेगळ्या द्रव्यांनी अभिषेक केला जातो. बघा, महाशिवरात्रीची ही 4 प्रहरी पूजा करायची असेल किंवा तुम्हाला 4 प्रहरी पूजा करायची नसेल तर तुम्ही दिवसातून एकदा म्हणजे एक तर सकाळी किंवा फक्त प्रदोष काळामध्येच पूजा करणार असाल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या हाताने मातीचं अथवा वाळूचं शिवलिंग बनवून त्याची पूजा करता येईल किंवा आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता. पण आपल्याला प्रत्येक प्रहराला जर पूजा करायची असेल तर आपण हे शिवलिंग एखाद्या ताटामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण प्रत्येक प्रहराची पूजाही करायची आहे. आणि प्रत्येक प्रहराला प्रसाद म्हणून तुम्ही 4 प्रकारची फळंही ठेवू शकता. आणि प्रत्येक प्रहराची पूजा झाली की शिवलिंगाला धूप दीपांनी ओवाळायचं आहे आणि मनोभावे नमस्कारसुद्धा करायचा आहे. आता आपण बघा, सर्वात पहिलं म्हणजे 4 प्रहराची माहिती म्हणजे काय तर काय. प्रथम प्रहर प्रदोष काळाचा जो मुहूर्त आहे सायंकाळी 6:01 सुरू होतो तर रात्री 9:23 असतो जो प्रथम प्रहर आहे. आणि बघा, या प्रहरामध्ये दुधाचा अभिषेक करावा आणि शिवाचं नाम घेत मंत्र बोलत आपण प्रथम प्रहरामध्ये भगवान शिवाचं पूजन प्रारंभ करायला पाहिजे. जे प्रथम प्रहरमध्ये पूजेचं विशेष महत्त्व आहे तर दुधाचा अभिषेक करायला पाहिजे. प्रथम शिवपिंडीवर पाण्याचा अभिषेक करा आणि नंतर दुधाचा अभिषेक करा. एखाद्या फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. त्यानंतर द्वितीय प्रहर, या प्रहरामध्ये 9:23 ते 12:35 आहे. आणि या पूजेमध्ये भगवान शिवाचं ओम अघोराय नमहा, ओम अघोराय नमहा या स्वरूपाचं ध्यान करावं. आणि दुसऱ्या प्रहरामध्ये गाईच्या दुधाच्या दह्याने अभिषेक करावं. बघा, गाईच्या दुधापासून बनवलेल्याच दह्याने अभिषेक करायचा आहे. दुसऱ्या प्रहरासाठी शिवलिंगावर वाहण्यासाठी म्हणून बेलपत्र अर्थात बेलाच्या पानांचा मान आहे किंवा तुम्ही धोत्र्याचं फूल देखील वाहू शकता. एखाद्या फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. त्यानंतर तृतीय प्रहर म्हणजे यामध्ये रात्री 12:35 पहाटे 3:47 आहे. यामध्ये ओम वामदेवाय भगवान शिवाचं 3रं स्वरूप आहेत आणि ओम वामदेवाय नमहा बोलून भगवान शिवाची पूजा करावी. यामध्ये तुपाचा अभिषेक करायला पाहिजे. जर आपल्याला बघा एखाद्या कामनापूर्तीसाठी अभिषेक करायचा असेल तर उसाच्या रसाने किंवा जे कुठलं बघा हंगामी फळांच्या रसाने देखील अभिषेक करू शकता. पण प्रत्येक प्रहरामध्ये शास्त्रानुसार अभिषेक सांगितलेला आहे. तर 3ऱ्या प्रहरामध्ये तुपाचा अभिषेक सांगितलेला आहे. नैवेद्य देखील दाखवावा. त्यानंतर 4था प्रहर बघा, यामध्ये 3:47 ते 6:59 तर यामध्ये तुम्हाला भगवान शिवांचं 4थं स्वरूप आहे ओम सद्योजाताय नमहा बोलून 4थं प्रहराची पूजा करावी. आणि बघा मध जे आहे त्या मधाने अभिषेक करावा. या प्रकारे भगवान शिवाचे 4 प्रहरामध्ये 4 द्रव्यांनी अभिषेक करावं. एखाद्या फळाचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता. या 4ही प्रहरांच्या पूजा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा सकाळ झालेली असते. तर तुम्ही भगवान शिवशंकरांची आरती देखील करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही आंघोळ करून घ्या. आंघोळ वगैरे झाली की सकाळची देवपूजा वगैरे करायची आहे. आणि महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी म्हणजेच महादेवांना नैवेद्य म्हणून दाखवण्यासाठी छानपैकी गोडाचा असा स्वयंपाक करा. जो काही तुम्ही यथाशक्ती बनवाल तो स्वयंपाक करा. शिवलिंगाला सर्वात प्रथम नैवेद्य दाखवायचा.
सगळी काही पूजानंतर काढून घ्यायची आणि शिवलिंग पुन्हा आपण देवघरामध्ये स्थापन करायचं. जर आपण मातीचं अथवा वाळूचं शिवलिंग बनवलेलं असेल, म्हणजेच पार्थिव शिवलिंग जर बनवलेलं असेल, तर नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी आपण ते शिवलिंग पाण्यामध्ये विसर्जित करून देऊ शकता. तर मग अशा शिवलिंगाला विसर्जित कसं करायचं, तर त्याच्या कडेकडेने पाणी ओतायचं. म्हणजे ते मातीचं जरी शिवलिंग असेल तर बघा बरोबर माती मिश्रित पाणी तयार होईल. मग आपण ते पाणी एखाद्या झाडाला घालून देऊ शकता. अशा ठिकाणी बघा तुम्ही, किंवा अशा ठिकाणी ओतू शकता की जिथे कुणी ओलांडणार नाही, त्यातला पाय लागणार नाही. तसंच जर वाळूचं शिवलिंग बनवलेलं असेल तर या पद्धतीने करावं. तर अशा पद्धतीने ही महाशिवरात्रीची 4 प्रहरी पूजा ही संपन्न होत असते. तर शिवरात्रीचं व्रत आहेत बघा, त्या व्रताचं पारणं चतुर्दशी तिथीला करायचं असतं. दुसऱ्या दिवशी 8:44 व्रताचं पारणं करावं. आता आपण थोडक्यात जाणून घेऊ की महाशिवरात्रीच्या दिवशी प्रथम स्नान करावं. त्यानंतर बघा व्रताची तयारी करावी. पूजा सुरू करण्यापूर्वी कपाळावर त्रिपुंड लावायला अजिबात विसरू नका. त्यानंतरच पूजेला सुरुवात करा. यानंतर प्रत्येक प्रहराला प्रथम पाण्याचा अभिषेक केल्यानंतर तुम्ही त्या प्रहरानुसार दूध, दही, मध आणि तुपाचा अभिषेक तुम्ही प्रत्येक प्रहराला करावा. यानंतर बघा चंदन आहे, अक्षता आहे, अत्तर, बेल, फूल, तांदूळ ज्या आहेत इत्यादींनी तुम्ही पूजेचं साहित्य प्रत्येक प्रहराला शिवपिंडीवर अर्पण करावं. प्रसाद म्हणून एखादं फळ देखील ठेवावं. ही सामग्री अर्पण करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप करण्यास अजिबात विसरू नका. प्रत्येक प्रहरानुसार भगवान शंकरांचं नाव घ्या. यानंतर धूप, दीप, अगरबत्ती, देवाची बघा आरती करा. देवाला फळांचा प्रसाद अर्पण करा. बघा शिवलिंगाचं पूजन करताना हळदी कुंकवाचा अजिबात वापर करायचा नसतो. शिवलिंगावरती लाल किंवा केवड्याची फुलं अर्पण करायची नसतात, हे आवर्जून लक्षात घ्या. त्याचबरोबर तांब्याच्या तांब्यामध्ये दूध ठेवून ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं नसतं. शिवपूजेमध्ये शंखाचा सुद्धा वापर होत नाही. पूजेनुसार बघा पूजेनंतर मंत्रोच्चार करत शिवासमोर बसावं. शिवरात्रीच्या दिवशी शिवचालिसाचं पठण आवर्जून करावं. या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आवर्जून करायचं आहे. आता पारायण करणं शक्य नसेल संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं, तर किमान शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय, ज्याला रुद्राध्याय म्हटलं जातं, याचं तरी या दिवशी नक्कीच पठण करावं, श्रवण तरी करावं. बघा पठण तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर तुम्ही मोबाईलला यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी देखील चालतं. किंवा अगदी बघा टाईम असेल तर शिवलीलामृत ग्रंथ तुम्ही संपूर्ण देखील ऐकू शकता. या दिवशी सकाळ संध्याकाळ किंवा जे 4 प्रहर आहेत, निषेध काळ आहे, यामध्ये तुम्ही शिवलीलामृतातील 11वा अध्याय तुम्ही ऐकण्याचा तरी किमान जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याचबरोबर तुम्ही शिव अष्टोत्तर नामावलीसुद्धा या दिवशी म्हणू शकता. शिव अष्टोत्तर नामावली म्हणत शिवलिंगावरती 108 बेलपत्रसुद्धा या दिवशी तुम्ही अर्पण करू शकता. या दिवशी रुद्राभिषेक देखील नक्की करावा. घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करावा याची माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होईल, तुम्ही तोही पाहू शकता. तर बघा अशी साधी सोपी सेवा, आपली भगवान शंकरांची सेवा आपल्याला करायची आहे. भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे, ते भक्ताच्या एका हाकेला धावणारे आहेत. त्यामुळे जशी जमेल, जेवढी जमेल तेवढी सेवा करण्याची जास्तीत जास्त प्रयत्न करा. भगवान शंकरांचा कृपा आशीर्वाद मिळवा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.